रामकृष्ण हरी. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा महिमा खूप मोठा आहे. षडरिपूंवरती कशी मात करावी हे नाथांनी आपल्याला सोप्या आणि सुलभ शब्दात सांगितले. त्याबद्दलच भारूड आपण पाहणार आहोत. एडका मदन. एडका मदन म्हणजे स्त्रीविषयी काम आणि मद म्हणजे आकर्षण. सुरुवातीला संपूर्ण भारूड पाहूया. एडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मे याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेणे तो केवळ पंचानन, धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण तो केवळ पंचानन, भस्मासुर मुकला प्राणासी, तेची गती झाली वालीसी, विश्वामित्रा सारिखा ऋषी, नाडीला जेणे तो केवळ पंचानन, शुकदेवानी ध्यान धरुनी, एडका आणिला आकळोनी, एका जनार्दनी चरणी, बांधिला जेणे तो केवळ पंचानन. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात, एडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मेयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, लाविला जेणे तो केवळ पंचानन. एडका मदन म्हणजे स्त्रीविषयी काम आणि मद, स्त्रीविषयीचं आकर्षण. अशी ही काम वासना कुणाकुणाला झाली आणि त्यांना या मदनरूपी एडक्यानी कशी धडक दिली आणि कशी त्यांची त्रेधा तिरपीट उडवली, त्यांची कशी फजिती केली हे या भारुडातून सांगितलेलं आहे. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्रीविष्णूंनी घेतलेल्या मोहिनीच्या रूपावरती शंकर भाळले आणि तिच्या मागे लागले की हो. त्याने या गोष्टीचा नंतर बराच पश्चाताप झाला. मदनरूपी या एडक्यानी इंद्रचंद्राला देखील सोडलेलं नाही. इंद्रदेवांनी केलेल्या अप्सराच्या चेष्टेमुळे त्यांच्या अंगाला भगे पडली म्हणजे भोके पडली असं शास्त्रात सांगितलेलं आहे. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. नारदांनी जेव्हा भगवान श्रीकृष्णांकडे थट्टेने एका स्त्रीची मागणी केली तेव्हा देव रागावून गेले आणि त्यांनी नारदांना स्त्री करून टाकलं आणि त्या नारदांना 60 मुले झाली. यावरून नारद मुनींची बरीच फजिती झाली. तसेच रावणाने सीतामाईंना हरण करून नेले तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याचा वध केला. एवढा ज्ञानी रावण पण त्यालाही या मदनरूपी एडक्याने सोडले नाही. दुर्योधनाने भर दरबारामध्ये द्रौपदीला निर्वस्त्र करून मांडीवर बसण्याची आज्ञा केली. त्यामुळे भीमानी काय केलं तर त्याची मांडी फोडून त्याचा जीव घेतला. म्हणून या एडक्यापासून आपण जपून राहिलं पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात, भस्मासुर मुकला प्राणाशी, तेची गती झाली वालीची, विश्वामित्रा सारिखा ऋषी, नाडीला जेणे तो केवळ. भस्मासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. त्याने भगवान शिवशंकराची एकनिष्ठेने सेवा केली. तेव्हा भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी असा वर मागितला की मी ज्या गोष्टीवरती हात ठेवीन ती जाळून भस्म झाली पाहिजे. भगवान शिवशंकरांनी वर तर दिलाच, परंतु हा भस्मासूर इतका मातला की तो भगवान शिवशंकरावरतीच चालून आला त्यांना भस्म करण्यासाठी. आता शंकर पुढे पुढे आणि भस्मासूर मागे त्यांच्या. तेव्हा भगवान महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि शिवशंकरांचा बचाव केला. भस्मासूर मोहिनीच्या रूपाला भाळून नाचू लागला आणि नाचता नाचता त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि जळून भस्म झाला. वालीला आपल्या शक्तीचा गर्व झाला. त्याने स्वतःच्या वहिनीलाच हरण केले आणि सुग्रीवाला सख्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या हातून मरावे लागले. तसेच कित्येक वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्र ऋषींना काय अवदसा आठवली बघा. मेनकेच्या नादी लागले, तिच्या नाचाला भुलले, त्यांची तपश्चर्या भंग पावली. आताच्या काळात देखील आपण पाहतात किती मोठमोठे बाबा या मदनरूपी एडक्यापासून स्वतःला वाचवू शकले नाहीत आणि शेवटी त्यांचं मोठं नुकसान झालं. मग आता काय करायचं? शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात, या मदनरूपी एडक्याला नियंत्रणात कसं आणायचं, याच्यापासून दूर कसं राहायचं, तर शुकदेवांनी ध्यान करोनी, एडका आणिला आकळोनी, एका जनार्दनी चरणी, बांधिला जेणे तो केवळ पंचानन. शुकदेवांनी काय केलं? शुकदेवांनी श्री विठ्ठलाचं ध्यान केलं आणि या मदनरूपी एडक्यापासून आपली मुक्ती करून घेतली. श्री विठ्ठलाचं नामस्मरण केलं त्यांनी. शत्रूची स्त्री माते समान मानून तिला सन्मानाने घरी पाठवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत. चारित्र्य हनन करण्यास आलेल्या वेश्येला देखील आई म्हणणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे आपण अनुयायी आहोत. यांनी सांगितलेल्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. परस्त्री, परनिंदा आणि परवस्तू यापासून आपण अंतर ठेवलं पाहिजे. त्यांना आदर दिला पाहिजे. असं नाही की दुष्टाव्याने वागायचं आहे. अंतर ठेवायचं, दूर राहायचं, ती हडपून घ्यायची, बळकावून घ्यायची आपण मनामध्ये इच्छा आणली नाही पाहिजे. स्त्रीविषयी आपण आदर ठेवला पाहिजे असं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज सांगतात.
राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.